शहरातील मुलगी आली खेडेगावात. ती छोटे छोटे कपडे घालून गावात फिरत असे. गावातील मुलांच्या वाईट नजरा तिच्यावर होत्या. त्यांनी तर तिला बहाण्याने जंगलात नेलं आणि सर्वांनी मिळून तिला. नंतर असं काही घडलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. मित्रांनो, आजची कथा आहे तनिष्काची. ती शहरामध्ये राहायची, पण ती काही दिवस तिच्या आत्याच्या घरी खेडेगावात आली. तिचं शहरातील राहणीमान खूप मॉडर्न होतं. ती तशीच गावात पण राहू लागली. छोटे छोटे कपडे घालून ती गावात फिरत होती. गावातील काही बेरोजगार मुले तिला असं बघून तिच्यावर तर त्यांच्या वाईट नजरा होती. त्यांनी तिला बहाणा करून जंगलात नेलं आणि तिथे सर्वांनी मिळून. तर चला कथेला सुरुवात करूया. तनिष्का लहानाची मोठी शहरामध्येच झाली. तिच्या आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी, त्यामुळे तर तिचे खूप लाड होत असे. तिला तर कशाची कमी नव्हती. जे मागेल ते तिला भेटायचं. तिचं कॉलेज पूर्ण झालं. तिचे वडील एक बिझनेसमॅन होते आणि तिला पुढे चालून वडिलांचा बिझनेस सांभाळायचा होता. तनिष्काचा खूपच छोटा परिवार होता. आई वडील, तनिष्का आणि लकी. लकी हा तनिष्काच्या परिवारातील एक मुख्य मेंबर होता. लकी हा नेमका कोण, तर तो एक पाळलेला कुत्रा. तनिष्काला तो लहान असताना रस्त्यावर सापडला. ती त्याला घरी घेऊन आली. तो जसा घरी आला तेव्हापासून तनिष्काच्या घरी नेहमी आनंदाच्या बातम्या येत असे. त्यामुळे तनिष्काने त्याचे नाव लकी ठेवले होते. लकी हा असा भरोसेमंद आणि विश्वासू होता की रात्री बेरात्री तनिष्का लकीच्या भरोश्यावर कुठे पण फिरू शकत होती. तिला जर कोणी हात जरी लावला तर लकी त्याचे असे हाल करत असे. लकी म्हणजे तनिष्काचा जणू अंगरक्षकच. लकी कुठे पण असला, तनिष्कावर जर काही संकट आले तर तो लगेच धावून येत असे. तनिष्का पण लकीची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेत असे. काही दिवसानंतर तनिष्काच्या घरी एक निरोप आला की तिची आत्या खूप आजारी आहे. तनिष्काला एक आत्या होती. ती खेडेगावात राहत. तिच्या वडिलांना 2 बहिणी होत्या. तिची एक आत्या खेडेगावात राहत होती. ती तिथे एकटीच राहायची. तिची काळजी घेणारं तिथे कोणी नव्हतं. आता ती एवढी आजारी होती की तिला जागेवरचं हालता पण येत नसे. तनिष्काच्या घरी एका माणसाने असा निरोप दिला. तनिष्काचे वडील तर खूप बिझी होते. त्यांचे जाणे शक्य नव्हते. तनिष्का तिच्या वडिलांना म्हणाली की मी जाते गावाकडे. जोपर्यंत आत्याची तब्येत बरी नाही होत मी तिथेच राहते. तनिष्का मग निघाली गावाकडे. तिच्यासोबत लकी होता. ती तर लकी शिवाय कुठे जात नसे. तनिष्का तिच्या आत्याच्या घरी पोहोचली. ती आता तिच्या आत्याला म्हणाली, आत्या मी आले आहे. तू काळजी नको करू. तू बरी होईपर्यंत मी आहे इथेच. सकाळी सकाळी तनिष्का फिरायला बाहेर निघाली. तिचं शहरी राहणीमान होतं. ती जेव्हा बाहेर निघाली तर गावातील काही बेरोजगार मुले तिला बघून. तनिष्काचे कपडे छोटे होते. त्यांनी तर अगोदर कुठल्याही मुलीला असं बघितलं नव्हतं. ते तर तनिष्काच्या मागे मागे चालत होते आणि आपसात काहीतरी बोलायचे की यार काय मुलगी आहे, कशी भारी दिसते. आणि तिचे कपडे तर. तनिष्का गुपचूप ऐकत होती. ती थोडी फिरली आणि परत घरी आली. ते मुले तर तिच्याच मागे होते.
ते तर वाट बघत होते की तनिष्का कधी बाहेर येते आणि ते तिला कधी बघतात. शहरातील मुलगी त्यांनी तर पहिल्या वेळेस बघितली होती. आता तर ते रोज तनिष्काला बघायचे आणि आता त्यांची नजर बिघडली होती. ते आता तनिष्काला वाईट नजरेने बघू लागले. ते मुले तर बेरोजगार होती. दिवसभर फक्त गावात टवाळक्या करणे आणि फिरणे हेच त्यांचे काम होते. ते रोज पण तनिष्काच्या मागे मागे फिरत होते. एक दिवस तनिष्काने त्यांना विचारले की तुम्ही माझ्या मागे का फिरता? कधी मुलगी नाही बघितली का? ते मुले म्हणाले, बघितली, पण तुझ्यासारखी नाही. तनिष्का म्हणाली, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं नेमकं? ते मुले म्हणाले, काही नाही, आम्हाला तर तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. आमच्यासोबत पण बोलत जा. तनिष्का तर त्यांच्यासोबत बोलली, पण तिला माहित नव्हते की त्यांच्या मनात काय आहे ते. रोज तनिष्काला हाय हॅलो करत त्यांनी तर एक डाव रचला की तनिष्काला काहीतरी बहाणा करून जंगलात नेऊ आणि मग सर्वजण मिळून. एक दिवस ते तनिष्काला म्हणाले की गावाजवळ एक छान जंगल आहे. तिथे तर खूप सारे पक्षी आहे. तुला जर बघायचे असेल तर आम्ही येतो तुझ्यासोबत. तनिष्काला पण आवड होती पशु पक्षी बघणे. शहरामध्ये तर तिला असे बघायला भेटत नव्हते. त्यामुळे ती तयार झाली. ती म्हणाली की उद्या सकाळी जाऊ आपण. सकाळी तनिष्का त्या मुलासोबत निघाली. ते 5 जण होते आणि त्यांचा तर तो डाव होता तनिष्काला तिकडे न्यायचा. त्यांनी तर ठरवले होते की तिच्यासोबत आता. तनिष्का जेव्हा निघाली होती तेव्हा ती लकीला सोबत घ्यायची विसरली. लकी तर घरी बसलेला होता. तनिष्का तशीच निघून आली. आता तिला खूप दूर आणले होते. फार घनदाट जंगल लागले. तिथे तर कुठलेही पक्षी नव्हते. तनिष्का म्हणाली, अजून किती दूर आहे? आता तर त्या मुलांनी थोडं दूर गेल्यावर सर्वांनी मिळून तिला तर घेरले आणि ते हसू लागले. तनिष्का तर घाबरली होती. ती म्हणाली, काय करत आहात तुम्ही? ते मुले म्हणाले, आम्ही तर तुझ्यासोबत तुला बहाणा करून आम्ही आणले आहे. आता इथे आमच्याशिवाय कोणीही नाही. ते मुले तर तिच्यासोबत. ती ओरडली, पण तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते. आता ती मुले पुढे काही करणार. तोच एक मुलगा जोरात ओरडला. बाकी मुले घाबरली. त्यांनी बघितले की लकीने एकाचा पाय धरला होता. ते म्हणाले, हा कुत्रा कुठून आला? लकी तर तनिष्काला शोधत शोधत आला होता आणि त्याने तनिष्काचा आवाज ऐकला आणि तो लगेच त्या मुलावर तुटून पडला. लकीने तर त्या मुलांना पळो की सळो केलं होतं. तनिष्काने तर लकीला जवळ घेतले. ती विचार करू लागली की आज जर लकी नसता तर तिच्यासोबत काय झाले असते. नंतर तनिष्काने त्या मुलांची तक्रार केली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.